नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल GS रिसर्च सेंटर या आमच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत. बघा, आपण जी लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण सायन्स 2 हा जो काही दहावीचं जे पुस्तक आहे त्याच्यातील जो काही फर्स्ट चॅप्टर, पहिला चॅप्टर जो आहे त्याचा पुढील पार्ट आपण कंटिन्यू करत आहोत. बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे पार्ट्स जे आहेत, आधीचे लेक्चर जे आहेत या चॅप्टरमधील जे पाहिलेले नसतील तर पहिल्यापासून ते पहा, जेणेकरून आपल्याला चॅप्टर्सची एकमेकाला लिंक शोधता येईल आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करता येईल. ठीक आहे. बघा, आपण आतापर्यंत इव्हॉल्युशन म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय, इव्हॉल्युशन म्हणजे काय, म्युटेशन म्हणजे काय आणि एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन्स कसे कोणते असतात त्या सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. आता इथून पुढे आपण असं म्हणतो की डार्विनची जी नॅचरल सिलेक्शनची थिअरी होती ती नेमकी काय आहे, द डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. बघा, व्यवस्थितरित्या लक्ष द्या, ही याच्यातली जी काही प्रत्येक गोष्ट आहे ती अगदी महत्त्वाची आहे. ओके, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत नेमकं काय आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत तो आपण बघूया. आता काय झालेलं होतं लक्षात ठेवा, इन द इयर 1831 म्हणजे 1831 मध्ये एक 22 वर्षाचा आपण एक तरुण संशोधक म्हणूया, 20 इयर्स ओल्ड, एक तरुण संशोधक ज्याचं नाव आहे चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन हा 22 वर्षाचा 22 इयर्स ओल्ड चार्ल्स डार्विन जे होते, 1831 मध्ये एक जहाज होतं, ज्या जहाजाचं नाव होतं, बघा मी तर व्यवस्थितरित्या जे काढतोय ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्या जहाजाचं नाव होतं HMS बेगल. HMS बेगल. ह्या जहाजावरून समुद्र सफारीला निघाले. म्हणजे त्याच्याबरोबर आणखी होते, त्या जहाजात मुळात ते बसलेले होते, चार्ल्स डार्विन जे होते ते. चार्ल्स डार्विन यांनी लक्षात ठेवायचं, या जहाजावर अक्षरशः 4 वर्ष प्रवास केलाय. 4 इयर्स, 4 वर्ष प्रवास केलेला आहे. आणि मग 4 वर्ष प्रवास केल्यानंतर 4 वर्षानंतर ते एक फेमस आयलँड म्हणजे अगदी महत्वाचं जे काही बेट आहे, ज्या बेटाचं नाव होतं गालापेगस. ठीक आहे. आयलँड कुठलं, गालापेगस नावाचं. ह्या गालापेगस नावाच्या आयलँडवर पोहोचले, म्हणजे बेटावर पोहोचले. आणि बेटावर पोहोचल्यानंतर त्यांनी हे जे आपण आता आधी इव्हॉल्युशनची जी थिअरी हे केलेला आहे, जो अभ्यास केलेला आहे आधीच्या पार्टमध्ये, ती त्यांनी इथं अभ्यास करून मांडली. आणि त्या संदर्भात त्यांनी एक स्वतःचं पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. व्हेरी मच इम्पॉर्टंट. कोणी लिहिलं? चार्ल्स डार्विननं. इथं अभ्यास केल्यानंतर त्यांनी लिहिलेलं आहे ओरिजिन ऑफ स्पेसीज. लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ स्पेसीज. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि ह्या ओरिजिन ऑफ स्पेसीज ह्या पुस्तकाच्या माध्यमातूनच त्यानं नॅचरल सिलेक्शन ही जी त्याची थिअरी होती ती मांडण्याचा प्रयत्न केला, ह्या पुस्तकाच्या माध्यमातूनच. आता नेमकी जी न्यूटनची नॅचरल सिलेक्शनची जी थिअरी होती किंवा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत होता, हा ह्या आधी थोडाफार मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, झालेला आहे एक्सप्लेन तो. पण आपण आता ऍक्च्युली हा जो पॉइंट आहे डार्विनची थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ती बघत असताना आणखीन कशा पद्धतीने याला एक्सप्लेन करू शकतो बघा. आता डार्विनने काय सांगितलं ह्या पुस्तकाच्या माध्यमातून, की जे सजीव असतात, ऑर्गॅनिझम्स असतात, ते ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रॉपिकली म्हणजे काय, बहुसंख्येने काय करतात, रिप्रोडक्शन करतात, म्हणजे प्रजनन करतात. भरपूर त्यांना म्हणजे पिलं, म्हणजे काय म्हणतोय मी, आता समजा एक गाय आहे तर त्याला भरपूर अशी वासरं येतात असं तो म्हटला. मी काय म्हणतोय बघा, त्यानं काय सांगितलं डार्विननं, ऑल
ऑर्गॅनिझम्स, सगळे जे ऑर्गॅनिझम्स आहेत रिप्रोड्यूस प्रॉफिकली म्हणजे प्रचंड संख्येने उत्पादन करतात. कितीतरी संख्येने त्यांचं पुनरुत्पादन होत असतं. ऑल ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रॉफिकली. प्रॉफिकली म्हणजे कितीतरी संख्येने ते काय करत असतात, रिप्रोड्यूस करत असतात. ओके. आणि आपण जर बघितलं, आता मला एक सांगा, बघा एक मिनिट, ठीक आहे. हा ऑर्गॅनिझम आहे, हा, ह्यानं बहुसंख्य कितीतरी स्वतःचे काय केलेले आहेत, रिप्रोडक्शन केलेलं आहे. कितीतरी त्याची पिलं आहेत समजूया. आता डार्विन काय म्हणतोय, ही जी पिलं आहेत, ही याची जी पिलं आहेत, ही एकमेकाशी कम्पेट करतील. कम्पेट म्हणजे काय, कम्पिटिशन करतील. कारण की समजा आपण एक उदाहरण घेऊया, माशाने कितीतरी त्याची पिल्लं, माशाने कितीतरी मोठ्या प्रमाणावर पुनरुत्पादन केलं, कितीतरी अंडी निर्माण केले. बरं, माशाला मला समजा एवढ्याच भागामध्ये हा माशाची हे राहतात, ही प्रजात राहते, बरोबर आहे. माशानं हजारो पिल्लं इथं तयार केली. मग हजारो पिल्लं तयार केल्यानंतर हे जे इथं ते त्याला खायासाठी जे काय अन्न असतं, हे समजा खायचं अन्न आहे त्याचं, ते तर वाढणार नाही असं समजूया आपण, बरोबर आहे. पण ह्याचं पुनरुत्पादन 1000 याच्यावर झालं ना, पण ह्याचं नाही ना झालं, बरोबर आहे की नाही, हे नाही ना वाढलं, याचा अर्थ ह्यांच्यामध्ये काय होणार आहे, कॉम्पिटिशन होणार आहे, स्पर्धा होणार आहे. बरं, आता स्पर्धा होत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, स्पर्धा जशी जशी होत आहे तशी काही जण स्वतःमध्ये काय करतील, मॉडिफिकेशन करतील. का कशासाठी मॉडिफिकेशन, कारण की हे अन्न खायचं आहे, मग स्वतःमध्ये इतरांच्या पेक्षा काहीतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. म्हणजे कॉम्पिटिशन मधनच तयार होईल ती मॉडिफिकेशन होईल, काहीतरी बदल होईल त्यांच्यामध्ये. आता ह्या सगळ्यापैकी हजार जण मॉडिफिकेशन नाही करून घेऊ शकणार, त्यातले काहीच जण मॉडिफिकेशन करू शकणार. आणि जे मॉडिफिकेशन त्यातले करू शकणार, समजा 1000 पैकी 400 जण असं समजा त्यांनी मॉडिफिकेशन स्वतःमध्ये करून घेतलं, तर जे मॉडिफिकेशन करू शकणार ते काय होणार, लक्षात ठेवायचं, पुढं टिकणार, पुढं जगणार. कारण का, त्यांना आपण असं समजूया की नेचर सिलेक्ट करणार, नेचर त्यांना जगू देणार. म्हणजे हे जे नेचर आहे ना ते त्याला जगू देणार, इतरांना जगू देणार नाही. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. काय म्हणतोय मी, 1000 जण आहेत, 1000 जणांपैकी 400 जण स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतील, का, जगण्यासाठी. आणि त्यांना काय होईल, ते जे निसर्ग आहे त्यांनाच काय म्हणतोय आपण, नॅचरल सिलेक्शन. हाच नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे. क्लिअर आहे. उदाहरण जर काय द्यायचं म्हटलं, जरा असं वेगळं उदाहरण आपण देऊन जरा बघूया. बघा, समजा एक जंगल आहे, हे एक मोठं जंगल आहे, आणि जंगलामध्ये एक विशिष्ट प्रकारचे लाल कलरचे किडे आहेत, लाल प्रकारचे किडे आहेत. मग आपल्याला माहिती आहे, जसा डार्विन म्हणतोय तसे हे ऑर्गॅनिझम्स काय करतील, प्रॉफिकली बहुसंख्य पद्धतीने पुनरुत्पादन करतील, कितीतरी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. बरं, कलर कुठला आहे, लाल आहे. झाडं, जंगल आहे, म्हणजे झाडं कुठल्या कलरचे आहेत, हिरव्या कलरचे आहेत, बरोबर आहे की नाही. आणि यांचा कलर कुठला आहे, लाल आहे. समजा वर्ण त्यांना खायला एखादा कावळा आला, समजा कावळा आला, कबूतर आलं, काहीतरी आलं. लाल किडे असल्यामुळं आणि हिरवी खाली झाडं असल्यामुळे ती लाल किडे सहज दिसणार कुणाला, आपल्या त्या कावळ्याला किंवा कबुतराला, आणि ती लगेच काय करणार, लगेच कॅप्चर करणार कुणाला, ह्या किड्यांना. मग ती जे किडे आहेत की नाही, स्वतः आता जगायचं आहे त्यांना, म्हणजे एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन आहे, जगण्याची कॉम्पिटिशन आहे. मग ते काय करणार, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करणार. ह्यातले काही समजा ह्या बाजूचे किडे, कलर त्यांचा झाला हिरवा, मात्र ही जी आहेत ती कशी राहिली, फक्त लालच राहिली. म्हणजे ह्यांनी स्वतःमध्ये काय करून घेतलं, मॉडिफिकेशन करून घेतलं, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतलं. हे नाही करून घेऊ शकले, ह्याचा अर्थ फक्त हे जगतील आणि हे आता कावळ्याच्या हाताखाली मरण पावतील. सो ह्या मॉडिफिकेशनमुळं, दिस मॉडिफिकेशन इज नोन ॲज, हे मॉडिफिकेशन झाल्यामुळं त्यांना नेचर सिलेक्ट करेल ना, ते जगू शकतील ना. दिस इज अ नॅचरल सिलेक्शन. बरोबर आहे का, लक्षात ठेवा. बघा, म्हणजे असे कोणते जण मला सांगा कॉम्पिटिशन विन करतील, असेच जण करतील जे तिथं सस्टेन करू शकतील. सस्टेन हे हिरवे जे झालेले आहेत त्यांनी करू शकलेलं आहे. लक्षात आलं का, बघा. ओके, आता मला जरा सांगा, ह्यांनी स्वतःमध्ये हे केलं, काय केलं, मॉडिफिकेशन केलं, स्वतःचा कलर काय केला, हिरवा केला. आता हिरवा केला, हा ह्याच्याबरोबर लग्न करणार, बरोबर आहे की नाही. आणि मग त्याचं जे पिल्लं तयार होणार ते पण कसं होणार, हिरवं तयार होणार. म्हणजे परत पुढे रिप्रोडक्शन होणार त्यांचं, पुढे रिप्रोडक्शन. लक्षात आलं का, बघा, पुढे रिप्रोडक्शन होत जाणार.
म्हणजे आता परत असं नाही की ते लाल जातीतनं आलेलं मग लाल होऊ शकेल, नाही, त्यानं स्वतःमध्ये इव्हॉल्युशन करून घेतले, स्वतःमध्ये बदल करून घेतलाय, पुढं रिप्रोडक्शन होणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ काय हो, जरासं बेसिकली व्यवस्थित जर सांगायचं झालं तर याचा अर्थ काय, जंगल होतं, काही किड्यांनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करून घेतली, स्वतःमध्ये बदल करून घेतला, स्वतःमध्ये बदल करून घेतला आणि असं काही काळानंतर एक नवीनच स्पेसिस निर्माण झाली. ह्याच्याबद्दल मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. नवीन स्पेसिस कशी निर्माण होते नेमकी, मॉडिफिकेशन 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 आणि मॉडिफिकेशन होऊन होऊन होऊन. समजा इथं लाल किडा होता, लाल किड्याचा पुढचा आणि काहीतरी वेगळा किडा हळूहळू बदलायला चालू झाला, निम्म अंग हिरवं झालं, परत अंग बदलायला लागलं, परत बदलायला लागलं, परत बदलायला लागलं, परत बदलायला लागलं. इथं लाल होता किडा, ह्याचे डोळे काहीतरी असे वेगळे होते, हा इथं किडा मात्र आता हिरवा झाला आणि ह्याचा रंग वेगळा झाला. ह्याचा अर्थ काय, ह्याच्यामध्ये काय झालं, ह्याच्यामध्ये काय झालं लक्षात ठेवायचं, मॉडिफिकेशन झालं, इव्हॉल्युशन झालं, पण ही वेगळी स्पेसिस निर्माण झाली ना हो, वेगळी स्पेसिस, वेगळा ऑर्गॅनिझम तयार झाला, वेगळंच तयार झालं. आता हे ह्याच्यासारखं हे नाही आहे, हे ह्याच्याबरोबर लग्न करू शकत नाही. दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. बघा पुढं ही झाली इव्हॉल्युशनचा, डार्विनचा जो काही नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे तो हा. ह्याच्या आधी सुद्धा आपण हा सिद्धांत एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला होता, पण हा ऍक्च्युअली सिद्धांत असा आहे. आता जर पुढे आपण बघितलं, डार्विननं थिअरी मांडली, डार्विननं सांगितलं की असं असं आहे, इव्हॉल्युशन करत 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 जातं, बरोबर आहे. पण तरी सुद्धा जी डार्विनची थिअरी होती त्या डार्विनच्या थिअरीला काही ऑब्जेक्शन आले. आता नेमके कोणते ऑब्जेक्शन्स होते डार्विनच्या थिअरीला ते आपण जर असं व्यवस्थितरित्या बघूया. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. डार्विनच्या थिअरीचे ऑब्जेक्शन्स सुद्धा आहेत. काय काय आहेत बघा ऑब्जेक्शन्स, ऑब्जेक्शन्स टू डार्विन्स थिअरी. ओके, पहिलं, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. असं सांगितलं, इव्हॉल्युशन जर व्हायचं असेल, इव्हॉल्युशन होतं हे मान्य आहे, पण इव्हॉल्युशन होण्यासाठी नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली वन फॅक्टर, हा एकमेव फॅक्टर नाही आहे, ह्याच्यापेक्षा आणि बरेच फॅक्टर असू शकतात. बघा पहिलं हे काय, नॅचरल सिलेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज ओनली नॉट फॅक्टर, हा फक्त फॅक्टर नसेल कशासाठी, इव्हॉल्युशनसाठी. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आणखीन काही फॅक्टर्स असू शकतात, मात्र डार्विननं काय सांगितलं, महत्वाचं म्हणजे काय, कुठला फॅक्टर असतो, नॅचरल सिलेक्शनचा, बरोबर की त्यांना नेचर सिलेक्ट करेल आणि तेवढेच जगतील जे मॉडिफिकेशन स्वतःमध्ये करतील ते. दुसरा त्याचा हे आहे, डार्विन सांगितलं, डार्विननं थिअरी सांगितली, पण डार्विननं युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन, काही युजफुल मॉडिफिकेशन होतात, बरोबर आहे, युजफुल मॉडिफिकेशन होतात, बरं, रंग त्याचा हिरवा हिरवा होत गेला, मान्य आहे, मान्य आहे, ओके, पण काही युजलेस मॉडिफिकेशन्स पण होतात, त्याबद्दल डार्विननं बोलला नव्हता. सो त्याचं ते ड्रॉबॅक आहे, त्याचं ते ऑब्जेक्शन आहे त्याच्यावर की तुम्ही बोलला नव्हता. ओके, काय, युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन जे होत असतात, म्हणजे काही मॉडिफिकेशन हे फायद्याचे असतात, पण काही मॉडिफिकेशन युजलेस असतात, गरजेचे नसतात, पण ते सुद्धा मॉडिफिकेशन होतात, त्याच्याबद्दल तो बोललेला नव्हता. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट बघा, डार्विन कुठंही त्यानं सांगत असताना काही चेंजेस जे होत असतात, बदल होत असतात, स्लो होत असतात, स्लो चेंजेस, आणि काही चेंजेस जे होत असतात ते कसे होत असतात, ॲब्रप्ट चेंजेस होत असतात, त्याच्याबद्दल त्यानं सांगितलं नव्हता. नो एक्सप्लेनेशन, एक्सप्लेनेशन दिलेलं नव्हतं कशाबद्दल, स्लो चेंजेस, काही चेंजेस स्लो होतात आणि काही चेंजेस ॲब्रप्ट होतात, ॲब्रप्ट म्हणजे फास्ट होतात, त्याच्याबद्दल तो बोललेला नव्हता, एक्सप्लेनेशन दिलेलं नव्हतं, हे सुद्धा त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. बरं, हे जरी त्याच्यावरचे ऑब्जेक्शन्स असले, लक्षात ठेवा, कुणावर, डार्विनवर, डार्विनच्या थेअरीवर, तरी सुद्धा त्यानं जे इव्हॉल्युशनवर केलेलं काम आहे, त्याचं जे काम आहे इतकं मोठं आहे की ते आजही तुम्ही जर विचार कराल तर आजही तुम्ही डार्विनची जर थेअरी आहे अशी जर का अभ्यासली, आहे असता त्याचा हे केला तर डायरेक्टली ती अप्लाइड होते. लक्षात आलं, ठीक आहे. मला वाटतं हे क्लिअर झालेले असेल आपल्याला. आधीपासून तुम्ही जर का व्यवस्थित चॅप्टर बघत आला तर सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. ठीक आहे, ओके. आता पुढे आपण अत्यंत महत्वाची जी कन्सेप्ट या चॅप्टर मधली बघणार आहे ती म्हणजे लॅमार्किझम. लॅमार्किझम काय आहे? आपण डार्विनची आतापर्यंत संपूर्ण थेअरी पाहण्याचा प्रयत्न केला, त्याचं कनेक्शन पाहण्याचा प्रयत्न केला, पण आणखीन काही संशोधकांनी इव्हॉल्युशनची थेअरी इतर गोष्टींशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापैकी एक महत्वाचा संशोधक म्हणजे लॅमार्क. ओके, त्यांचं नाव होतं
जॉन जीन बाप्टिस्ट लॅमार्क त्यांच्याविषयी आता थोडीशी, त्यांच्या थेरीविषयी थोडीशी आपण आता माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बघा कोण आहेत ते, लॅमार्क. हां, त्यांची जी थिअरी आहे आपण त्याला म्हणू शकतो लॅमार्किझम. लॅमार्किझम. ठीक आहे. बघा नेमकी काय थिअरी आहे, हे नेमकं काय सांगतात ते बघूया. ह्यांचं नाव होतं जीन बाप्टिस्ट लॅमार्क. ओके, जीन बाप्टिस्ट लॅमार्क. ओके. आता ह्यांनी असं सांगितलं जॉन बाप्टिस्ट लॅमार्क यानं की जे काही ऑर्गॅनिझम्स असतात ते ऍक्टिव्हिटीज काही करत असतात आणि काही लेझीनेस असतो, म्हणजे काही थोड्यांच्यामध्ये काही गोष्टींच्या मध्ये त्यांच्यामध्ये आळस असतो. ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ ऑर्गॅनिझम्स, जो काही एखाद्या ऑर्गॅनिझमची ऍक्टिव्हिटीज असते अँड लेझीनेस ऑफ ऑर्गॅनिझम्स, एखाद्या ऑर्गॅनिझमचा ऍक्टिव्हिटीज असते नाहीतर काहीतरी लेझीनेस असतो, त्या ऍक्टिव्हिटीजमुळे किंवा लेझीनेसमुळे ह्या ऑर्गॅनिझम मध्ये, एखाद्या प्राण्यामध्ये, एखाद्या गोष्टीमध्ये मॉर्फॉलॉजिकल चेंज येतो. आता मॉर्फॉलॉजिकल म्हणजे काय, मॉर्फॉलॉजिकल म्हणजे वर दिसणारा, बरोबर आहे. मॉर्फॉलॉजिकल चेंज येतो. आपण बघणार आहे याची भरपूर उदाहरणं, त्यामुळे तुम्हाला समजून जाईल. आणि लॅमार्क असं म्हणतो दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर हेच इव्हॉल्युशन साठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे, असं जॉन बाप्टिस्ट लॅमार्क यानं म्हटलेलं होतं. आणि ही जी कन्सेप्ट आहे, दिस कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज ह्याच कन्सेप्टला असं म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. बघणार आहे आपण नेमका काय आहे तो, प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स. मराठीमध्ये जर ह्यालाच म्हटलं प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स, म्हणजेच इंद्रियांचा वापर व न वापरांचा सिद्धांत. इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, दिस इज अ कन्सेप्ट. काय म्हणतात ह्याच कन्सेप्टला, ही जी कुणी मांडली, जॉन बाप्टिस्ट लॅमार्क यानं जी थिअरी मांडली, त्याच थिअरीला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गॅनिझम्स, इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत. आता नेमकं काय आहे, आपण याची काही उदाहरणं घेऊन बघूया. उदाहरणं बघितल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी जरा क्लिअर होतील की लॅमार्कनं नेमकं काय सांगितलेलं होतं, इव्हॉल्युशन कसं घडतंय, मॉर्फॉलॉजिकल चेंजेस कसे घडतात, ते काय म्हणत होते नेमके, ते आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. बघा आपण पहिलं उदाहरण घेऊया, नेक ऑफ जिराफ. नेक ऑफ जिराफ, जिराफाची मान, नेक ऑफ जिराफ. ओके. आता तुम्ही जरा जिराफाकडे जर बघितलं, असं म्हटलं जातं जिराफ हा जो प्राणी आहे, आता त्याची मान तुम्हाला सांगा, मान कशी दिसते, अशी लांबच्या लांब मान दिसते, बरोबर आहे की नाही, अशी मान दिसते त्याची. हा समजा तो प्राणी आहे. अरे बापरे, ठीक आहे. ओके, डायग्राम चित्र मला जमत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा, नेक ऑफ जिराफ ही आहे अशी समजा, ही लांबडी आहे आणि तो खाली प्राणी आहे. आधी असं म्हटलं जातं की हा एकदम त्याची जी मान होती ती लहान होती एकदम. ठीक आहे. पण त्याला जरा उंचावरचा पाला वगैरे खायचा होता, मग खाण्यासाठी तो सारखं म्हणजे मान उंचवायला लागला, तर म्हणजे यूज करायला लागला. हो, ह्या मानेचा यूज करायला लागला, त्या मानेचा काहीतरी त्याला यूज होता, काहीतरी वापर होता. आणि त्या वापर करत जसं त्या मानेचा जाईल, जसा उंच करण्याचा प्रयत्न करेल, तशी मान काय झाली, ती लांब होत गेली, म्हणजे यूज झाला ना. आणि त्याच्यामुळेच तुम्ही काही काळानंतर जर बघितलं, त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं. उदाहरणामध्ये काही दिवसापूर्वी त्याची जी मान होती ती छोटी होती, बरोबर आहे की नाही. आता ह्या मानेचा तो यूज करत गेला, वापर करत गेला, तसा त्याची मान कशी झाली, लांब झाली. मग ह्याच्यातनं ह्यात चेंज झाले ना, दिस इज इव्हॉल्युशन. नथिंग बट चेंजेस इज नथिंग बट इव्हॉल्युशन, बरोबर आहे की नाही. ओके, म्हणजे पहिलं एक्झाम्पल क्लिअर आहे. त्यानंतर बघा दुसरं एक्झाम्पल सांगतो. हा, शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ. शोल्डर्स ऑफ
आयर्न स्मिथ म्हणजे कोण? लोहार. लोहार, आता लोहाराचं जे काही हे असतं तो सारखा 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 त्या लोखंडावर फाट 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 मारत असतो, बरोबर आहे काय? हा त्याचा हात असतो आणि त्याचा हात तुम्ही जर काही काळानंतर बघितला एवढा पॉवरफुल बनतोय. काय झालं? त्या हाताचा त्यानं सारखा 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 वापर केला, बरोबर आहे की नाही? तुम्हाला एखादी गोष्ट जर करायची असेल सारखा 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 सराव करा म्हणतात. आता उदाहरणामध्ये तुम्हाला समजा एखादी रनिंग करायची आहे, रनिंग फार पळायचं आहे, तर तुम्ही सारखं सारखं त्या पायांचा ज्या वेळेला मांड्यांचा वगैरे वापर कराल वापर कराल वापर कराल म्हणजे त्याचा यूज कराल तशा पद्धतीने काय होईल? हो, इतके ते पॉवरफुल बनतील की ते पळू शकतील, पॉवरफुल बनतील, बरोबर की नाही? म्हणजे त्याचा यूज आहे आणि त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन होतील. आधी वीक असतील ते, आधी वीक असतील पण नंतर कसे होतील? चांगले होत जातील. लक्षात येते ना? ठीक आहे. तिसरं उदाहरण बघा. हे झाले युजेबल, ह्यांचे यूज होते, काहीतरी वापर होते आणि वापर करता 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 त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं. पण काही असं आहे युजलेस पण गोष्टी आहेत. उदाहरणात सांगतो तुम्हाला. तुम्ही एक दोन हे घ्या, पक्षी घ्या. विंग्स ऑफ बघा, बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड एमू. बर्ड्स लाईक ऑस्ट्रिच अँड एमू. हां, जे काही ऑस्ट्रिच, हां, शहामृग सारखे पक्षी, त्याचे जर तुम्ही पंख बघाल तर काय असते हो? ते आता मला सांगा, ऑस्ट्रिच किंवा हे एमू वगैरे पक्षी आहेत ते उडू शकतात का आकाशामध्ये? नाही उडू शकत. का नाही उडू शकत? कारण की आता हा समजा ऑस्ट्रिच आहे, हा पक्षी आहे, त्यानं त्या स्वतःच्या पंखाचा वापरच केलेला नाही आहे, वापर यूजच केलेला नाही आहे. आणि यूज नसल्या केल्यामुळं ते डिसयूज म्हणजे वापर न केल्यामुळं पुढे 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 इव्हॉल्युशन असं झालं आणि आता त्या पंखांचा वापर तो करू शकत नाही. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये इव्हॉल्युशन झालं. आधी कधीतरी तो पंखाने त्याचा वापर करू शकत असेल, पण आता तो पंखांचा वापर करू शकतोय का? नाही करू शकत. का? यूजच केलेला नाही ना. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. या दोन गोष्टी कळाल्या असतील. यूज करत जाईल तसं इव्हॉल्युशन घडेल आणि डिसयूज केला, वापर नाही केला तरी सुद्धा इव्हॉल्युशन घडणारच आहे, बरोबर आहे की नाही? फॉर एक्झाम्पल, आपण आपल्या मेंदूचा वापर कित्येक काळ नाही केला, चालणार नाही, बरोबर आहे ना? इव्हॉल्युशन घडेल, चेंज होईल, बरोबर आहे की नाही? मंद होणार आपण. ओके, चौथा आहे बघा. आता तुम्ही बदकासारखे पक्षी बघितलेत काय? डक, बरोबर आहे ना? बघितलाय डक. त्या डकचे लेग्स बघा म्हणजे पाऊल बघा, पाय बघा. त्याचे जर पाय बघितले ना, असे जर त्याचे पाऊल बघितले तुम्ही, तर पायामध्ये अशी एक झडप आलेली असते त्यांच्या, किंवा व्यवस्थित, किंवा अशा पद्धतीनं त्यांचं इव्हॉल्युशन झालेलं आहे की ते पाण्यावर पोहू शकतील सहजपणे. आपण असं समजूया की पहिल्यांदा पोहू शकत नव्हते इतर प्राण्यांच्या प्रमाणे, नॉर्मली पोहू शकत नव्हते. आता मात्र नॉर्मली पोहायला लागलेत ना, बरोबर आहे की नाही? हे कशामुळे झालं? कारण की त्यांनी त्याचा वापर केला. त्यांना पोहायचं होतं, इकडून तिकडे जायचं होतं, त्याचा वापर करत गेले, एक दिवस इव्हॉल्युशन झालं. हीच थिअरी कुणाची आहे? लॅमार्कची आहे. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. किंवा असं म्हटलं जातं, स्नेक्स, साप जो असतो, त्या सापाला पहिल्यांदा असे पाय होते असं म्हणतात, पाय होते. पण हा जो साप आहे, हा साप कुठं राहतो? बिळात राहतो, बरोबर आहे की नाही? बिळामध्ये राहतो. आणि बिळामध्ये राहत असताना ह्या सापांचा त्याला काय फायदा नसता, यूज नव्हता, मग त्यानं वापरच केला नाही त्या पायांचा, असं समजूया. वापरच केला नाही, डिसयूज, वापरच नाही केला. आणि एक वेळ असं इव्हॉल्युशन झालं, त्याचे पायच नष्ट होत गेले. लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि हीच थिअरी कुणी मांडलेली आहे? आपल्या लॅमार्कनं मांडलेली आहे. म्हणूनच ह्या थिअरीला काय म्हटलं जातं बघा? प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. यूज किंवा डिसयूज. यूज केला तरी पण इव्हॉल्युशन होणार, डिसयूज केलं तरी पण इव्हॉल्युशन होणार. दोन गोष्टी क्लिअर आहेत? ओके. आता जर आपण पुढे बघूया, म्हणजे आणखीन एक गोष्ट बघा. नेक ऑफ जिराफची नेक जी लहान होती, नंतर कशी झाली? मोठी झाली. म्हणजे त्यानं काहीतरी स्वतःमध्ये काहीतरी कॅरेक्टर्स काय केले? अक्वायर्ड केले. कॅरेक्टर्स म्हणजे कळते ना, मान असून दे, त्याचं तोंड असून दे, त्याचे डोळे असून दे, कसे दिसतात काय नाही, हे त्याचे कॅरेक्टर्स झाले. ह्याचं कॅरेक्टर्स पहिल्या मानेचं कसं होतं? लहान होतं, आता कसं झालं? मोठं झालं. म्हणजे काहीतरी त्यानं कॅरेक्टर्स अक्वायर्ड केले, काहीतरी घेतलं, बरोबर आहे की नाही? बघा, बरं, पहिल्यांदा जिराफ तर लहान मानेचं होतं, हळूहळू यूज करेल तसं मान मोठी झाली. बरं, आता ह्याला समजा मोठी मुलं झाली, असं समजा ह्याला मुलं झाली, तर ते काय लहान मानच होणार आहे आणि परत त्याचा वापर करत मग मोठ्या मानाचं होत जाणार आहे? नाही, डायरेक्टलीच कसल्या मानेचं होणार? ते मोठ्या मानेचं होणार. लक्षात आलं बघा? इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणजे लॅमार्कनं काय सांगितलं? लॅमार्कची नेमकी थिअरी काय आहे? इट इज बघा, अक्वायर्ड कॅरेक्टर्स, हे कॅरेक्टर अक्वायर्ड केलेलं मानेचं, बरोबर आहे की नाही?
ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, जी काय कॅरेक्टर्स ॲक्वायर्ड मिळवलेली असतील ते ट्रान्सफर्ड फ्रॉम वन टू अनादर जनरेशन. त्यांना असं सांगितलं की एका जनरेशनकडनं दुसऱ्या जनरेशनकडं जातात. ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू अनादर. हीच थिअरी आहे लॅमार्किझम. ह्यालाच काय म्हणतात? लॅमार्किझम असं म्हणतात. लॅमार्किझम असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, जे कॅरेक्टर्स मिळतील ते पुढच्या पिढीकडे जातील, ट्रान्सपोर्ट होतील. हीच लॅमार्किझम आहे. आता सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट, क्लिअर आहे त्याची थिअरी. आता त्याची थिअरी परत मी मांडतो. बघा, व्यवस्थितरित्या थिअरी मांडण्याचा प्रयत्न करतो. लॅमार्कची काय सांगितले त्यांनी? डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स. बघा लिहितो, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स. एखाद्या ऑर्गनची डेव्हलपमेंट होते, माझा हात आहे, ऑर्गनची डेव्हलपमेंट होते. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स हा ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज. ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज. ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज or their degeneration due to no use was specific activities or their मी सांगतो व्यवस्थित बघा, or their degeneration due to no use, due to no use. ठीक आहे, थिअरी आहे त्याची. पुढे सांगितलं त्यानं, आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत, दीज कॅरेक्टर्स, ही त्यानं पुढं सांगितलं थिअरी. दीज कॅरेक्टर्स, थिअरीमध्येच पुढं सांगितलं त्याच्या, दीज कॅरेक्टर्स ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन्स टू जनरेशन्स. आता बघा, त्याची जी ही थिअरी आहे, पहिल्यांदा त्यानं जे मांडलं, डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स, एखाद्या ऑर्गनची डेव्हलपमेंट. फॉर उदाहरणार्थ, त्या सारखं सांगतोय, मान कुणाची? नेक ऑफ जिराफ. ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज, काहीतरी त्यानं स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी केली ना, काम काहीतरी केलं ना, चारावरती जाऊन करण्याचा प्रयत्न केला. ऑर देअर डिजनरेशन, किंवा ऱ्हास झाला. उदाहरणार्थ सापाच्या पायाचा ऱ्हास झाला बघा. कशामुळं? ड्यू टू नो यूज, न वापरल्यामुळं. हे ऍक्सेप्टेड झालं. हे बरोबर आहे म्हटलेत सगळेजण, सगळे संशोधक वगैरे काय म्हटले? हे ऍक्सेप्टेड आहे, बरोबर आहे याचं, ही थिअरी त्याची बरोबर आहे. पण त्यांना जे पुढं सांगितलं, पुढं त्याचे जे वाक्य सांगितलं काय? दीज कॅरेक्टर्स ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, हे मात्र काय केलं? ऍक्सेप्टेड झालं नाही. इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. रिजेक्टेड, हा त्याचा पार्ट मात्र रिजेक्टेड झाला. आता बरं, रिजेक्टेड का झाला असेल? कारण काय रिजेक्टेड होण्याचं? आपण मगाशी म्हणलं की ह्या जनरेशनमध्ये जाणार. बरं, हे झालं स्टेटमेंट एका जिराफसाठी हो, पण प्रत्येक वेळेला असं होत नाही. उदाहरणार्थ सांगतो, समजा मी व्यायाम केला आणि व्यायाम करून मी बॉडी बिल्डर झालो, धरा मोठा बॉडी बिल्डर झालो. हां, आता माझा जो मुलगा होणार आहे किंवा मुलगी होणार आहे, काय जे होणार आहे ते जन्मालाच येताना बॉडी बिल्डर असणार आहे? जन्मालाच येताना कॅरेक्टर्स त्याच्या बॉडी बिल्डरचे असतील? शक्य नाही ना, बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा, म्हणजे ते कॅरेक्टर्स मी अक्वायर केले, बरोबर आहे, पण ते कॅरेक्टर्स जनरेशन टू जनरेशन पुढे जातील हे सांगता येत नाही. म्हणजे माझा मुलगा बॉडी बिल्डर, मी बॉडी बिल्डर आहे, बरोबर आहे, मुलगा बॉडी बिल्डर होईल असं काही सांगता येत नाही, बरोबर आहे की नाही? सो हे त्याचं जे पुढचं वाक्य आहे, दिस कॅरेक्टर्स ट्रान्सफर्ड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, हे मात्र काय झालेलं होतं? रिजेक्टेड झालेलं होतं. म्हणजे असं सांगितलेलं होतं, इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स, कितीतरी वेळा व्हेरिफिकेशन असं झालं की हे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स एका जनरेशनमधनं पुढच्या जनरेशनमध्ये जाऊ शकत नाहीत, नॉट ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन. देअर बाय लॅमार्क थिअरी वॉज डिसअप्रूव्ड. आणि त्यामुळं ह्या वाक्यासाठी त्याची जी थिअरी आहे ती डिसअप्रूव्ड झालेली होती. डिसअप्रूव्ड, लक्षात ठेवा, इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट. थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला त्यानं, यूज ऑर डिसयूजची, पण इथं जरा ती बदलली. कारण का? उदाहरणार्थ सांगतो, एखाद्यानं समजा अभ्यास करून भरपूर हे कमवलंय, भरपूर बुद्धिमत्ता कमवली, म्हणजे त्यानं काय केलं? यूज केला, मेंदूचा यूज केला. बरं, म्हणजे ते कॅरेक्टर्स काहीतरी अक्वायर्ड झालं, त्याच्या मेंदूचं काहीतरी इव्हॉल्युशन झालं. पण आपण असं बघतोय, त्याला समजा मूल झालं तर त्याचा मुलगा पण तसाच बुद्धिमान असेल का हो? सांगता येत नाही, शक्यता नाही.
बरोबर आहे की नाही? आणि असं विज्ञानामध्ये असेल की असं विज्ञानामध्ये काही नसतं, प्रूफ होणारच आहे का? नाही, नाहीतर नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. याचा अर्थ ही थिअरी काय आहे? रिजेक्टेड आहे. ह्याच्यामुळेच ही थिअरी रिजेक्टेड झालेली होती. मला वाटतंय आपल्याला डार्विन थिअरी आणि लॅमार्कची थिअरी नेमकी काय आहे ही क्लिअरली समजलेली असावी. ओके, आता पुढे बघा जरासं, आपण एक छोटीशी पुढची आणखीन एक कन्सेप्ट बघूया, ती म्हणजे स्पेसिएशन. ठीक आहे, काय आहे बघा स्पेसिएशन. नेमकं स्पेसिएशन म्हणजे काय? स्पेसिएशन कन्सेप्च्युअली जर सांगायचं झालं म्हणजे त्याची डेफिनेशन जर सांगायची झाली, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स इज नोन ॲज स्पेसिएशन. ह्यालाच काय म्हणतात? स्पेसिएशन. उदाहरणामध्ये बघा, समजा जंगल आहे. ठीक आहे, आता हे जंगलामध्ये फॉरेस्ट आहे. ओके, फॉरेस्ट आहे. समजा जंगलामध्ये झाडं असणार आहेत आणि कितीतरी प्रकारचे किडे असणार आहेत. समजा एक लाल अशी कितीतरी लाखो किडे ह्या जंगलामध्ये आहेत, फॉरेस्टमध्ये आहेत. आणि काय झालं, ह्या जंगलात अशी मध्येच एकदम असं काहीतरी खिंडार पडला आणि नदी व्हायला चालू झाली. आता काय झालं बघा, इकडचे किडे इकडे राहणार, इकडचे किडे इकडे राहणार. म्हणजे जिओग्राफिकली दोघं एकामेकाच्या जवळ आता येऊ शकणार नाही. कुणामुळं? नदीमुळं. नदी फार लांब आहे, इकडे तिकडे किडे जाऊ शकणार नाहीत. म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये काय निर्माण झालं? जिओग्राफिकल आयसोलेशन निर्माण झालं. जिओग्राफिकल आयसोलेशन निर्माण झालं. पुढं मला सांगा, हा किडा आता ह्याच्याबरोबर रिप्रोडक्शन, बरोबर आहे, ह्याचं ह्याच्यावर प्रेम आहे, समजूया प्रेम आहे दोघं एकमेकांचं. खरं आता रिप्रोडक्शन करू शकतील काय? दोघं तर एकत्र येऊ शकणार नाहीत. नाही, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सुद्धा आयसोलेशन निर्माण झालं. दोघं एकत्र सुद्धा येऊ शकत नाहीत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन सुद्धा झालं. मग समजा इथं काहीतरी एक वेगळी कंडिशन निर्माण झाली, इथं एक काहीतरी वेगळी कंडिशन निर्माण झाली, आणि कंडिशन निर्माण झाली की स्वतःमध्ये काय निर्माण करत जातात? इव्हॉल्युशन, चेंज करत जाणार, चेंज. आणि चेंज करत 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 समजा ह्यांनी रंगच हिरवा केला, रंगच ह्यांचा हिरवा झाला. लाल होता ना सगळ्यांचा कलर, पण ह्यांचा कलर आता कसा झाला? हिरवा. आणि बरेच कॅरेक्टर्स ह्यांच्यातले चेंज झाले. कशामुळं? इथल्या परिस्थितीमुळं. ठीक आहे, इथं समजा कबूतर वगैरे जास्त फिरतात, मग कबूतर वगैरे जास्त फिरतात म्हटल्यावर लाल रंग राहून चालणार नाही, यांचा रंग कसला व्हायला पाहिजे? हिरवा झाला की कबुतराला दिसणार नाही ना, बरोबर आहे की नाही? पुढं ह्यांचा कलर मात्र लालच राहिला. आता विशिष्ट काळ गेल्यानंतर मला जरा सांगा, समजा ही नदी परत मिटली असं समजूया, नदीच परत मिटली, आता ही झाली, बंद झाली, म्हणजे सगळं जंगल परत एक झालं. पण आता मात्र ह्यांचं बरोबर आहे प्रेम होतं, पण आता राहिलेले नसतील, मिलेले असतील, त्यांची पोरं आलेली असतील. मला सांगा, ही दोघं एकमेकांमध्ये लग्न, त्यांची पोरं म्हणतोय मी, लग्न करू शकतील काय? लग्न होत नाही त्यांच्यात, सिंपली सांगायला लागले. लग्न होतील काय? नाही करू शकणार, बरोबर आहे की नाही? का? असं कशामुळे झालं? कारण की इथे एक वेगळीच स्पीसीज निर्माण झाली. स्पीसीज नवीन, काय? फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीजच नवीन तयार झाली. लक्षात आलं ना? त्यामुळं हे होऊ शकणार. दिस इज अ स्पेसिएशन. ह्यालाच काय म्हणतात? स्पेसिएशन. मग स्पेसीज म्हणजे काय? स्पेसीज कशाला म्हणायचं? स्पेसीजची जर डेफिनेशन सांगायची म्हटली तर बघा, इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स दॅट कॅन रिप्रोड्यूस. सिंपल सांगितलं तर ऑर्गॅनिझमचा असा ग्रुप, हा ऑर्गॅनिझम्स आहेत ना, त्याचा एक ग्रुप आहे जो रिप्रोडक्शन करू शकतो, नवीन जीव निर्माण करू शकतो, त्याला म्हणायचं स्पेसीज. ठीक आहे, आणि स्पेसीज तयार होणं म्हणजेच काय? स्पेसिएशन. आणि आपल्याला माहिती आहे इव्हॉल्युशन होत गेलं की काय होतंय? स्पेसिएशन होतंय. म्हणजे समजा माकड होतं, हजारो माकडं होती समजा, आणि त्यांची पुढे काय तयार झाला? माणूस तयार झाला. बरं, आता माणूस हे माकडासारखा आहे का? नाही, म्हणजे वेगळी स्पेसीजच निर्माण झाली, आणि हा स्वतः सुद्धा काय करू शकतोय? रिप्रोडक्शन करू शकतोय. ओके, आणि हीच कन्सेप्ट म्हणजे स्पेसिएशन असते, सिंपल भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. ठीक आहे, ओके. आता ह्या लेक्चरमध्ये आपण
एक महत्त्वाच्या ज्या 2-3 कन्सेप्ट आहेत, एक तुम्ही डार्विनची थिअरी बघितला नॅचरल सिलेक्शनची, किंवा लॅमार्किझम बघितला, किंवा तुम्ही आत्ता जे स्पेसिएशन बघितला, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. हे फार महत्त्वाचे पॉईंट्स आहेत बघा. त्याचबरोबर अशा पद्धतीनं आपण ही लेक्चर सिरीज पुढं कंटिन्यू ठेवत आहोत. सायन्स 2चे सर्व चॅप्टर्स, सायन्स 1चे सर्व चॅप्टर्स लवकरच या चॅनलवर अपलोड होतील. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मित्रांच्यापर्यंत हे चॅनल पोहोचवा. त्याचबरोबर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही कमेंट्स असतील तर कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.